ह्यांच्या मागे फिरून माझं दिवसभर नुसतं हेलपाट झालं. रडायच्या शेवटच्या टप्प्यावर असताना रिशांग सोप्यावर उराव पाय घेऊन बसलेला. त्यात त्यानं झिलमिलस्थानची 2 रुपयाची नोट चड्डीतनं बाहेर काढली आणि ह्या 2 रुपयाची मला गाडी आण नाही तर मी लय रडीन म्हणून मला धमकी दिली. त्याची ती धमकी माझ्यासाठी युद्धापेक्षा कमी नव्हती, त्यामुळे मी लय कोड्यात पडलो. त्यावर त्यानं इकडे युद्धासाठी सराव करायला चालू केला. त्यामुळे त्याचा तो सराव बघून मी पण डोळं मोठं करून होय म्हणून टाकले आणि बाहेरच्या दृष्टिक्षेपात इंद्रदेवाचा मूड बघून त्यांची परवानगी काढून घेतली. मामा भाच्याचं पावसा पाण्याचं गटबंधन झाल्यामुळे इंद्रदेव पण लय खुश होता. त्यामुळे आपला स्विफ्टचा गाडा रस्त्यावर ओढायला काहीच अडचण नव्हती. पण अडचण मात्र विटाच्या ट्रॅफिकनं केली ना आपला गाडा बरोबर चौकात तुंबून बसला. त्यातनं शर्तीचा प्रयत्न करून गच्च भरलेल्या खेळण्याच्या दुकानात सगळ्यांना घेऊन गारट्या सकट प्रगट झालो. लागलीच रिशांगनं मोहीम फत्ते करायची म्हणून मुद्द्यावर हात घातला, पण बाहेर आल्यामुळे त्याचं महत्वच कमी झालं आणि दीदीने त्याचं बघू परत पहिला माझं बघते म्हणून नुसत्या कब्बशा बघायला चालू केलं. पण बायकांना बाहेर कुठं पण गेल्यावर घरी कब्बशा न्यायचा लय नाद असतो ही खरं आहे. त्या नादापायी इथं माझा हेलपाट्याशिवाय काय अस्तित्व आहे तीच मला कळेना. ती कळूस तो रिशांगला खाली मांडलेलं कायच आवडलं नाही, तो नुसता वर बघत होता. त्यात त्यानं घरदार उकरायला एक मस्तपैकी जेसीबी घेतला आणि त्या आनंदाच्या बरं जर्रा फिट आल्यासारखं पाय वाकडे तिकडे करून नाचायला लागला. पण त्या नाचण्याच्या नादात त्यानं जेसीबीनं उकरायचा नाद सोडून हेलिकॉप्टरचा नाद धरला आणि हेलिकॉप्टर मला घेतलं तर मी रडायची शक्यता लय कमी आहे म्हणून असं मला आव्हान केलं. त्याच्या त्या आव्हानाला मामाचा लगेच प्रतिसाद मिळाला आणि त्याला आता हेलिकॉप्टर सोडून दुसरं काय आवडायच्यात सगळ्यांनाच बाहेर काढले आणि गाडीत बसल्यावर त्यानं हेलिकॉप्टरवर करणार असलेल्या ऑपरेशन खैंदूळची माहिती त्याला आम्हाला सगळ्यांना चालू केली.